सावली, हा सण सगळी विघ्न आपल्या सोबत घेऊन जाईल बघ तू. सावली, काय झालंय? कसला विचार करतेस? काही नाही बहिणी. काही नाही काय? चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. कसला तरी विचार करतेस. काय झालंय सांग. सणासुदीला असा चेहरा पाडून बसणार आहेस का? काही नाही, मला काळजी वाटते. मी माझ्या घरच्यांना यायला नकार देऊ का? का? काय झालं अचानक? कोणी काही बोललं का? एवढी सगळी तयारी केलीस आणि ते अर्ध्या वाटेत पोचले सुद्धा असतील, असं माघारी पाठवणार आहेस का त्यांना? इच्छा नाही आहे, पण सांगू का त्यांना परत जायला? आणि असं केल्याने त्यांना वाईट नाही का वाटणार? आपली मुलगी लग्नानंतरच्या पहिल्या गणपतीला आमंत्रण देते आणि परत जा म्हणून पण सांगते. वाईट वाटेल त्यांना, पण ते माझे आई बाबा आहेत ना, ते मला घेतील समजून. ते फार प्रश्नही नाही विचारणार. आणि किती दिवस समजून घेतील? हे बघ सावली, दिवस बदलतात, वेळ बदलते, नशीब बदलतं, माणसंही बदलतात. सगळ्यांनी बदलायचं असतं. माझ्या घरच्यांनी पण बदलायला हवं, तुझ्या घरच्यांनी सुद्धा. जास्तीचा विचार करू नकोस तू, त्यांना बोलव. अहो, पण तिलोत्तमा मॅडमना टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय? सण चांगला साजरा झाला पाहिजे याचंच टेन्शन आलंय ना. हे बघ, मागच्या वर्षी जशी परिस्थिती होती या घरातली किंवा वातावरण होतं, तसं यावर्षी नाही. सोहमचं लग्न झालंय, माझं लग्न झालंय, परिस्थिती बदलली आहे. 2 नवीन घरं या घराशी जोडली गेली आहे, त्यामुळे नवीन माणसं जोडली जाणारच. आणि त्याचं जर टेन्शन आलं असेल तर ते येणारच सगळं सावली. आणि त्यावर उपाय शोधायला हवा आपण. काय उपाय शोधायचा? हे बघ, तुझे घरचे तरी काही प्रॉब्लेम क्रिएट नाही करणार. भैरव जी आहेत त्या येणार आहेत. लहानपणापासून तूच ओळखतेस त्यांना. हा, त्यांना समजव, त्यांची जरा बोल, काय म्हणणं त्यांचं बघ, त्यांना समजावून सांग, समजतील त्या. बघ, प्रॉब्लेम पासून दूर नाही पडायचं, प्रॉब्लेमला फेस करायचं. काय? आणि मला विश्वास आहे तुझ्यावर. तू सांभाळशील, त्यांना समजवशील. हा, आई बापांना बोलू. कशी वाटली रूम? हा, छान आहे ना बेडरूम? तारा, तुला काय मिळालं या सोहमशी लग्न करून? अगं, असं का बोलतेस? आणि काय कमवलं काय? आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लाईफ टाईम एकत्र राहणार आहोत. अजून काय हवं ग? आणि काय हवं? तारा, तू विसरलीस का तू कोण आहेस ते? हा, तारा वझेस तू, भैरवी वझेची मुलगी. वझे घराण्याचं नाव गाजवलंयस. हा काय आहे सोहम? याच्यापेक्षा कैक पटीने चांगली स्थळ आली असते तुला. मम्मा, आता झालं माझं लग्न सोहम बरोबर. भेंदे कुटुंबाची सून झाले मी. आता हे सगळं बोलून काही फायदा आहे का? कमोन तारा, अगं अशी अल्पसमाधानी राहू नकोस. स्वतःच काय करून घेतलंयस? वाटोळ केलंय स्वतःचंही आणि करिअरचंही. वाटोळ? काय झालं एवढं? असं का बोलतेस? तुला काहीच कळत नाही का तारा? स्वतःची खोली बघितलीस? हा, खोलीच म्हटलं पाहिजे तिला. खोली? अगं, काय कमी आहे बेडरूम मध्ये आता? सुरू होताच संपून जाते. काय तारा, तुला त्यांनी अशा खोरड्यात ठेवलंय? आपल्या घरी राहिलीस कधी तू इतक्या छोट्या रूम मध्ये? त्या सारंगची रूम बघितलीस? रादर सारंग आणि सावलीची बेडरूम बघितलीस ना? तुमच्या रूम पेक्षा तिप्पट चौपट मोठी आहे. कशासाठी? हा, अगं मम्मा, त्याच्या मागे एक कारण आहे. सारंगला ना अंधाराचा त्रास होतो आणि ह्या बंगल्यात ती एकमेव अशी खोली आहे जिथे भरपूर उजेड येतो, व्हेंटिलेशन आहे. म्हणून ती खोली सारंगला. कम ऑन तारा, डोंट मेक मी फूल. तुला कळत नाहीये
तू भोळी आहेस की मूर्ख आहेस? हा, सारंगकडे आणि सावलीकडे सगळ्यात मोठी बेडरूम आहे, कारण या घरात सारंगचं महत्व सगळ्यात जास्त आहे, सोहमपेक्षा कैक पटीने जास्त. म्हणजे त्याच्या मागोमाग सावलीलाही ते महत्व मिळणार. मग आता काय करू मी? हा, इथे ओरडत बसू का सगळ्यांसमोर की मला महत्व द्या, मला महत्व द्या म्हणून? ओरडत बसायची गरज नाहीये, तुझं महत्व आहेच, पण तुला ते पटवून देता येत नाहीये. तारा मॅडम, तारा मॅडम, जेवायला बोलवलंय तुम्हाला, सगळे वाट बघतात. काय ग, तू अजूनही ताराची असिस्टंट आहेस, लक्षात आहे ना तुझ्या? विसरलीस? आणि मी जरी विसरली तरी तिला उठता बसता याची जाणीव करून देत जा. अरे वा, छान पंगत जमली आहे. अरे बस बस बस, असू दे. मग आज काय बेत? आज पुरणपोळीचा बेत आहे. बर, छान. आपण जेवायला घेऊया का? या ना, बसा. अगं तुला तर मग घाई काय घेऊया ना सावकाश. नाही, माझ्या गोळ्या असतात ना, वेळेवर नाही घेतले तर त्रास होतो मला. या तुम्ही बसा. अमृता वाढ. रामकृष्ण हरे. अरे रामकृष्ण हरी, या ना, जेवायला बसू आपण. हा, बॅग द्या माझ्याकडे. या. एक मिनिट. तिलोत्तमा, तू यांनाही आमंत्रण दिलंयस? नाही म्हणजे मी ओळखते यांना, इतके वर्ष झाले, चांगले संबंध आहेत आमचे. पण तुला माहिती आहे तिलोत्तमा, माझे, माझ्या जगण्याचे, माझ्या वैयक्तिक आयुष्याचे काही नियम आहेत आणि ते मी कधीच मोडत नाही. तुला जर यांना बोलवायचं होतं तर मला कशासाठी आमंत्रण दिलंय? सॉरी, बट मला यांच्यासोबत जेवायला जमणार नाही.